भाजी, त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आपली. वाव, अप्रतिम, खूपच सुंदर दिसते, खूपच छान. आणि त्याच्यावर कांदा, त्याच्यासोबत कांदा, फार सुंदर, अप्रतिम. आणि ही झाली आपली पुरी भाजी तयार. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुरी भाजीची प्लेट तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. कशी वाटली रेसिपी हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण नाश्ता रेसिपी पाहणार आहोत आणि पुरी भाजीचा प्रकार पाहणार आहोत. आपण आज पुरी आणि भाजीचा प्रकार पाहणार आहोत. तर भाजी ही आपण नो गार्लिक नो ओनियन करणार आहोत. पुरी भाजीचे खूप सारे प्रकार आहेत. रेल्वेवाली पुरी भाजी आहे, त्याच्यानंतर कांदा आणि लसूण टाकलेली पुरी भाजी आहे, मटार आणि बटाटा अशी पुरी भाजी आहे. खूप सारे प्रकार आहेत पुरी भाजीचे. तर आज आपण नो गार्लिक नो ओनियन वाली पुरी भाजी पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण. मी रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत. पुरी कशी फुगवावी किंवा पुरी फुगावी म्हणून काय करावं हे पण सांगितलं आहे. त्याची कणिक मळताना कोणती काळजी घ्यायची हे पण सांगितलं आहे. तर रेसिपी तुम्ही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या टिप्स कळतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपल्या. साठी आधी आपण बटाट्याची भाजी बनवून घेतोय. तर बटाट्याची भाजीसाठी मी तर तेल गरम केलं आहे. एकदम सिंपल बनवणार आहोत. नो गार्लिक नो ओनियन बनवणार आहोत. तर आता आपण काय करतोय, सगळ्यात पहिले मी इथे 1 चम्मच जिरी घेते आहे. जिरी व्यवस्थित एकदम फुलू द्यायची. त्याच्यानंतर 1/2 चम्मचपेक्षा म्हणजे 80% तुम्ही जिरी घेतली असेल तर 20% तुम्ही बडीशेप घ्यायची. एकदम व्यवस्थित होऊ द्यायची. ह्या 2 गोष्टी झाल्या. हिंग घ्यायचं, हिंग पण व्यवस्थित फुलू द्यायचं. तुम्हाला हवं तेवढं हिंग तुम्ही ॲड करू शकता, तुम्ही ठरवायचं की टाकायचं ते. त्याच्यानंतर अद्रक आणि मिरचीची पेस्ट मी ठेचून घेतले दोन्ही पण, ते घ्यायचं. ते पण हलवून घ्यायचं व्यवस्थित. आता हे अद्रक आणि लसूणची पेस्ट जरा परतून घ्यायची. लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची. तुम्ही साधं तेल वापरण्याऐवजी मोहरीचं तेल वापरलं तर ह्या भाजीला जरा जास्त टेस्ट आहे. कारण ह्याच्यात आपण कांदा पण टाकत नाही आहे, लसूण पण टाकत नाही आहे, त्याच्यामुळं ते टेस्ट छान येते. तर व्यवस्थित करून घ्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी कांदा आणि मिरची व्यवस्थित परतल्या गेल्यानंतर आपण हळद टाकणार आहोत. इथं हळदीचं प्रमाण एकतर तुम्ही जास्त ठेवू शकता किंवा मिरचीचं प्रमाण जास्त ठेवू शकता. तर मी इथं थोडंसं मिरचीचं प्रमाण जास्त ठेवणार आहे, कारण मी साधं तेल वापरते, मोहरीचं नाही. मोहरीच्या तेलात जरा स्ट्रॉंग पण असतो त्याच्यामुळे. तर मी इथे 1 चमचा मिरची घेते, 1 चमचाला थोडीशी कमी, आणि छोटा टीस्पून म्हणजे खूपच कमी अमाऊंटमध्ये मी इथं हळद घेतली होती. आणि आता टमॅटो टाकायचा. तर इथं मी 2 मीडियम साईजचे टमॅटो घेतले. टमॅटो आपल्याला खूप शिजवायचे नाही, जस्ट क्रंची करून घ्यायचे, थोडेसे मऊ पाडल्यासारखे. तर व्यवस्थित हलवून घ्यायचं टमॅटो. टमॅटो माझे व्यवस्थित झालेत आता. तर आपण इथं नाही का, मी इथं कच्चा बटाटा कापून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाटा आधी शिजवून मॅश करून ह्याच्यात टाकला तरी चालतो. मॅश म्हणजे जस्ट हाताने असं फोडायचा, नॉर्मली जसं बटाट्याच्या भाजीसाठी फोडला जातो. तर मी इथं शिजवलेला नाही आहे. तर हा मी नुसतं त्याचे क्यूब कापून घेतलेत मला हव्या त्या आकारामध्ये. तुम्ही सालपाट काढू शकता किंवा नाहीसुद्धा काढले तरी चालतील. मी इथं काढून घेतलेत तुमच्यासाठी. जेव्हा मी आमच्यासाठी स्वतःसाठी माझ्या घरातल्यांसाठी भाजी बनवते तेव्हा मी बिलकुल सालपाट काढत नाही, कारण त्याची चव पण खूप छान लागते. तर हे बटाटे टाकून घ्यायचे. कुकरमध्ये सेम प्रोसेस करायची. जर तुम्हाला कुकरमध्ये भाजी घ्यायची असेल, फक्त 1 विसल ते 2 विसलमध्ये भाजी एकदम व्यवस्थित होते. आणि हे बटाटे हलवून घ्यायचे. नंतरून आपण ह्याच्यात
1 टेबलस्पून 1 ते 1.5 टेबलस्पून मी इथं धनेपूड टाकते आहे. इनफ आहे एवढी. आणि मग ही सुद्धा हलवून घ्यायची एकदम व्यवस्थित. तर ते आपले व्यवस्थित टर्न करून झाले. तेव्हा आपण काय करायचं, पाणी टाकायचं आणि हे कमीत कमी 15 ते 20 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं. तर पाणी एवढंच टाकलं आहे जेवढे आपले बटाटे झाकले गेले पाहिजे, बटाट्याच्या फोडी झाकले गेले पाहिजे एवढंच पाणी टाकलं आहे मी, जास्त नाही. आणि मग हे आपण शिजायला ठेवणार आहोत 15 मिनटं. आणि कुकरमध्ये करणार असाल तर 2 विसल इनफ आहे. तर आता हे ठेवूया साईडला. एक उकळी काढायची, प्लेट झाकायची आणि शिजायला ठेवायची. उकळी आली आहे आता, तुम्हाला दिसत असेल ह्या साईडनी, ही उकळी आली आहे ह्या साईडनी. तर मी हे आता झाकणार आहे आणि 15 मिनटं ठेवून देणार आहे. तिमून घेणार आहोत. तर मी तर गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि पाणी टाकून तिमणार आहोत, मळणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम नाही टाकायचं, अंदाज नसेल तर. ज्यांना अंदाज तुम्ही टाकलं तरी चालतं. आता पुरीचं कणिक हे खूप घट्ट असतं, खूप म्हणजे दगडाला थोडंसं कमी असतं. तर तसं पुरीचं पीठ आपल्याला तिंबून घ्यायचं असतं, मळून घ्यायचं असतं. तर त्याच्यामुळं व्यवस्थित मळून घ्यायचं. जर तुम्ही लूज पुरी केली, म्हणजे लूज कणिक मळली, तर पुरी नाही का फुगत पण नाही व्यवस्थित, कडक व्हायचा शक्यता जास्त असते. आणि दुसरी गोष्ट, तेल पण खूप पिते. त्याच्यामुळं पुरीची कणिक तिंबताना घट्ट तिंबायची, मळायची. पुरीची कणिक व्यवस्थित मळून झाली आहे. त्याला तेल लावून आपण 10 मिनटासाठी साईडला ठेवून देणार आहोत. आणि भाजी पण बघणार आहोत आपण कुठपर्यंत आली आपली. तर ही आधी साईडला ठेवूया, पुऱ्या लाटूया आणि मग भाजी बघूया आपण. आपली भाजी पाहणार आहोत कशी झाली आहे. तर हे पहा, अजून शिजायची आहे. तर हे असंच झाकून ठेवूया आपण आणि पुऱ्या करायला घ्यायला सुरुवात करूया. लाटून घेणार आहोत. तर मी इथं कणकेचा एकदम छोटा गोळा घेते, जेवढ्या साईजची आपल्याला पुरी हवी तेवढी. जरा जाडसर लाटायची पुरी लाटताना, चपातीसारखी नाही लाटायची पातळ. पीठ लावलं तरी चालतं, नाही लावलं तरी चालतं, शक्यतो नाही लावायचं. मी इथं आता थोडंसं लावलं आहे, पण शक्यतो नाही लावायचं. त्याने 2 गोष्टी होतात. एक म्हणजे आपलं तेल खराब होतं आणि दुसरी गोष्ट तेल पण खराब होतं आणि पुऱ्याला जरा पिटाळपणा लागण्याची शक्यता असते. त्यामुळं शक्यतो नाही लावायचं. आता मी तर एकदम नकळत लावलं होतं. तर हे बघा, ही माझी पुरी तयार आहे. तुम्हाला कुठं पीठ दिसतं ह्याला, तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. नाहीतर पीठ लावायचंच नाही बिलकुल. एकतर तुम्ही आधी सगळ्या पुऱ्या करून घेऊ शकता आणि मग तळू शकता. सोबतीला कोणी असेल तर 1 जण पुऱ्या लाटून दिल्या आणि एकाने तळलं तरी होतं. चला तर मग बाकीच्या पुऱ्या मी असंच लाटून घेणार आहे. आता भाजी व्यवस्थित झाली का हे आपण काढून पाहणार आहोत. तर मी ताट काढून दाखवते. तर हे पहा, एकदम व्यवस्थित झाले. बटाटा मी मध्ये मध्ये पाहत होते शिजलाय का नाही. तर आता हे बघा, ॲटोमॅटिक मॅश होतं बटाटा. आणि नसेल मॅश झाला तर थोडंसं असं प्रेस करायचं चमच्याने. तर तुम्हाला दाखवते मी बटाटा. हे बघा, तुकडे तुकडे झालेत बटाट्याचे, व्यवस्थित मॅश झाला आहे. तर ही आपली भाजी व्यवस्थित झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायची. तर आता आपण आधी पुऱ्या करून घेऊया. तर माझं हे बघा, बटाटा एकदम व्यवस्थित शिजला आहे. तुकडे दाखवते मी बटाट्याचे. हे बघा, एकदम व्यवस्थित ॲटोमॅटिक तुकडे होईपर्यंत आपण शिजवून घेतलं. मला ह्याला 20 मिनिट लागले. तुम्ही आधीसुद्धा बटाटे शिजवून परत त्यात मिक्स करू शकता. ती भाजी फक्त मात्र 10 मिनटंच ठेवायची. चला तर मग आता पुऱ्या करून घेऊया पटकनी. पुरीसाठी तेल घेतलं आहे. तर हे आपण गरम करायला ठेवलं आहे. तर एक 5 ते 10 मिनटात हे गरम होईल. मग आपण पुऱ्या तळणार आहोत. ते एकदम व्यवस्थित गरम झालं आहे, एकदम म्हणजे एकदम. आता आपण पुरी टाकून तळून घेणार आहोत ती. तर पुरी टाकताना लक्षात घ्या, तेल कधी पण खूप गरम पाहिजे. अजिबात मीडियम फ्लेमवर पुऱ्या कधी तळायच्या नसतात, नाहीतर फुगत नाही. तर हे बघा, आणि लगेच हलवायची नाही पुरीला, नाहीतर पुरी नाही का व्यवस्थित हे होत नाही. हे पाहिली का तुम्ही, फुगली व्यवस्थित. आणि आत्ताशी मी एकाच साईडनी
केली होती. आता ही दुसऱ्या साईडने ॲटोमॅटिक किती मिनटं लागला, 1 सेकंद फक्त लागला. मी अजिबात काही स्टॉप केलं नाही किंवा कट केला नाही व्हिडिओ, काहीच केलं नाही. 1 मिनटात पुरे एकदम व्यवस्थित होते. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला ज्या कलरमध्ये हवे, कुणाला खूप भाजलेले म्हणजे तळलेले आवडते, कुणाला खूप मीडियम साईजमध्ये मीडियम टाईपमध्ये आवडते, तर त्या पद्धतीने. तर हे बघा एकदम व्यवस्थित झाली आहे. काढून घेऊया आणि बाकीच्या पुऱ्या पण मी अशाच करून घेणार आहे. दुसरी पण पुरी एकदम व्यवस्थित फुगून आणि तळून तयार आहे. तर ही पण आपण साईडला काढून घेणार आहोत. एकदम व्यवस्थित तयार आहे. आपण आता सर्व करणार आहोत ह्या पुऱ्या सगळ्या. आता भाजी एकदम व्यवस्थित तयार आहे. आपण आता सर्व करणार आहोत ह्या पुऱ्या सगळ्या. आता भाजी सर्व करणार आहोत आपण. तुम्हाला मी दाखवते थिकनेस आणि आपल्या बटाटे कसे झालेत ते. तर हे पहा, हे आपली बटाट्याची भाजी. थिकनेस बघा, बटाटे बघा एकदम व्यवस्थित झालेत. तर व्यवस्थित काढून घ्यायचे भाजी. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आपली. वाव, अप्रतिम, खूपच सुंदर दिसते, खूपच छान. आणि त्याच्यावर कांदा, त्याच्यासोबत कांदा, फार सुंदर, अप्रतिम. आणि ही झाली आपली पुरी भाजी तयार. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. परत भेटूया नवीन रेसिपी. आपल्या आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा. ट्राय केल्यावर तुमची रेसिपी कशी झाली हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर भेटूया नवीन रेसिपी सोबत.